आता बघूया टॉप न्यूज महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर, त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। राज्यातील बहुचर्चित सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल येत्या 5 एप्रिलला येणार। पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार निकाल जाहीर करणार। 11 एप्रिल 2016 मध्ये घडलं होतं हत्याकांड। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळकेंच्या हद्दपारीचा प्रस्ताव, सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप। बेळगावच्या माळ मारुती पोलिसांनी पाठवला हद्दपारीचा प्रस्ताव। आयपीएस डॉक्टर सुधाकर पाठारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। महाराष्ट्र पोलिसांकडून सुधाकर पाठारेंना मानवंदना। डीसीपी सुधाकर पाठारेंचं तेलंगणात अपघाती निधन। कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका। 696 कोटींच्या रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेच्या निविदेचं मूल्यमापन करण्याचे हायकोर्टाचे आदेश। गुढीपाडव्यानिमित्त सोन्या चांदीला झळाळी। 778 कोटींचा 840 किलो सोनं खरेदी। शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी। कपाशीच्या BG2 बियाण्याची दरवाढ, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार। BG2 बियाण्याच्या प्रति 450 ग्रॅमच्या एका पाकिटावर 37 रुपयांची दरवाढ। राज्यात बालमृत्यूच्या प्रमाणात घट, विविध उपाययोजनांमुळे सकारात्मक परिणाम। मागील 3 वर्षात बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश। मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोयचा सिक्वल चित्रपट येणार, काही दिवसात चित्रपटाची शूटिंग सुरू होणार।